विरुद्ध नैतिकतेचं अधिष्ठान हे त्या काळातलं चित्रण खूप बोलकं आहे आणि म्हणून त्या चित्रपटाला आज पाहणं याचा अर्थ त्या काळात असलेला संघर्ष पुन्हा डोळ्यासमोर आणण्यासारखं आहे। या अर्थाने या चित्रपटाच्या काय म्हणू आपण त्याला पुनःप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळालाय। एवढंच म्हणेन की त्यावेळेला सामना नाव खूप आदराने घेतलं जायचं। आता शुभेच्छा देऊ। सर याला लागूनच म्हणजे विषय सामनाचा आहे तर त्या सामनातून अगदी त्या पक्षाच्या प्रमुखांपर्यंत राम रक्षाचं एक नवं आंदोलन सुरू करण्यात आले आणि आज राम रक्षाचं आंदोलन हे नागपुरात म्हणजे जिथं संघाची स्थापना झाली, संघाचं मुख्यालय आहे, त्या सगळ्या लोकांनी राम मंदिराची चोरी सुरू केली आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आज नागपुरात आंदोलन करतात। आणि विशेषतः याला जोडून रामनगरमध्ये होते जिथून देवेंद्र फडणवीस आपल्या निवडणुकीचा प्रचाराला नारळ फोडतात। बघा, आंदोलनाचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे। आंदोलनाला काही बंदी किंवा रोख कोणी घातलेली नाही आणि आंदोलनावर रोख घालण्यासाठी आमचं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळातलं सरकार थोडंच आहे। कारण हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालून रोख घालणारे उद्धवजी हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने पाहिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला रामरक्षेच्या आंदोलनाला कुठलीही वैधानिक रोख न घालणारं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपण पाहतो आहोत। गमतीचा भाग आहे, हनुमान चालीसाला विरोध करणारे आज राम रक्षा करू पाहत आहेत। हनुमान चालीसावर रोख घालणारे आज राम रक्षा पठण करतायत। हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर तुरुंगात डांबणारे उद्धवजींचे सरकार आणि त्यांचा पक्ष आज राम रक्षेचा कार्यक्रम अतिशय मुक्तपणे करतायत। या दोन सरकारमधला हा फरक बोलका आहे आणि त्यामुळे आंदोलनाला कुठली रोक नाही, आंदोलनाचं स्वातंत्र्य अबाधित आहे। आता विषय आहे की आंदोलनकर्ते काय मागणी करतायत, काय मुद्दे मांडतायत आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन करणाऱ्यांची मानसिकता काय आणि त्यातलं मर्म काय। त्यामुळे पहिला भाग जो आहे की आंदोलनकर्त्यांची मागणी आणि मुद्दे काय याच्यावर आपण पहिलं भाष्य करूया। राम मंदिरात तिजोरीत झालेला अपहार या विषयावर ना आंदोलन असेल आणि त्यांच्याच भाषेत त्यासाठी हिंदू जागृतीचं अभियान यासाठी जर आंदोलन असेल तर या मुद्द्यांवर मी एवढंच म्हणेन की राम मंदिरातील तिजोरीतला अपहार या विषयावर क्रोध, शोक आणि राग हिंदू जनतेचाही आहे। सत्ताधारी मग उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारमधले किंवा अन्य कोणीही यांनीही व्यक्त केलाय। नंबर 1। नंबर 2, या अपहाराबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी सुरू आहे। नंबर 3, उत्तर प्रदेश सरकारने या अपहारात ज्यांचा हात आहे किंवा असू शकतो त्याच्या व्याप्तीच्या चौकशीसाठी SIT विशेष पथक नेमलंय। नंबर 4, या राम मंदिरातील तिजोरीतील अपहारामध्ये जे प्रथमदर्शनी आरोपी आहेत त्यांना अटक सुद्धा झाली आहे। नंबर 5, या न्यासाशी संबंधित काही व्यक्तींनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे। नंबर 6, या राम मंदिर तिजोरीतल्या अपहाराच्या विषयातना हिंदू समाजाच्या किंवा भारतीय समाजाच्या भावना
ज्या दुखावल्या आहेत त्याबद्दल शोक व्यक्त केला नाही तर कारवाई केलेली आहे. आणि नंबर 6, आताच परमेश्वराकडे माफी मागून त्याच्यावर शुद्धी अशा पद्धतीचं राम मंदिरामध्ये वैधानिक धार्मिक अभियान सुद्धा सुरू झालं आहे. सांगण्याचा मुद्दा, आंदोलन करण्याचे मुद्दे आणि मागणे या विषयावर उत्तर प्रदेश सरकारने कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. या सगळ्यावर कारवाई होते आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा आंदोलनकर्त्यांच्या मुद्द्यावर मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आता आंदोलकांची मानसिकता आणि मर्म याच्यावर बोलू. जर हिंदू जागृती आणि राम मंदिर मधला अपहार या मुद्द्यावरच आंदोलक आंदोलन करणार असतील तर त्या आंदोलकांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. यामध्ये राजकारण आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. यामध्ये भूमिकांमध्ये बदल आहे की नाही समजून घेतला पाहिजे. यामध्ये राजकीय अभिनिवेश आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की जे आज उबाटा सेना आंदोलन करते त्यांना हिंदू जागृती करण्या अगोदर राम, रामभक्ती, रामरक्षा आणि राम मंदिर यावर बोलण्या अगोदर समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या चरणांशी नाक घासावं लागेल. याचं कारण, ज्या शरयू नदीमध्ये कोठारी बंधूंचा खून केला, त्यांनी बलिदान दिलं, त्यातले पापी समाजवादी पार्टी बरोबर उद्धवजी तुम्ही आहात, तुम्ही राहिलात. त्यामुळे हिंदू जागृती आणि राम मंदिर आणि राम रक्षा यावर बोलण्याआधी तुम्हाला हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच ज्यांनी अमान्य केलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून आहात. त्या काँग्रेसला सडेतोड प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र हे चुकीचं आधी म्हणा, कारण आमचं हिंदू जागृतीचं अभियान आहे असं उद्धवजींना म्हणावं लागेल. असा सडेतोड सवाल ते विचारणार आहेत का काँग्रेसला, हा आमचा प्रश्न आहे. राम सेतू याबद्दल ज्यांनी न्यायालयात भूमिका मांडली की रामाचं अस्तित्व नाही, राम सेतू मान्य नाही, त्या काँग्रेसच्या हातात हात तुम्ही घातलात. त्या काँग्रेसला तुम्ही माफी मागा हिंदू जनतेशी, कारण आम्ही हिंदू जागृती करत आहोत असं उद्धवजी म्हणणार का? आणि हे प्रश्न संयुक्तिक होतात कारण आंदोलनकर्त्यांची मानसिकता आणि मर्म आणि बदललेल्या भूमिका स्पष्ट करतात. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, हे आंदोलन हे तोंड देखलेपणाचं आहे. या आंदोलनात हिंदू समाजात किंवा रामभक्तांमध्ये असलेली व्यथा मांडण्याचं नाही. यात काही राजकीय कथा मिळते का, हा उद्धवजींचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या व्यथेसाठी नाही, हिंदू मतांच्यातनं काही राजकीय कथा निर्माण करता येऊ शकते का, यासाठी आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनाला अधिष्ठान नाही. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि आंदोलनकर्त्यांचा त्यावर कुठल्याही पद्धतीचा अधिष्ठानात्मक भूमिका नाही. शेवटला माझा मुद्दा आहे जो मी मुद्दामून मांडतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.